जय महाराष्ट्र. काय म्हणता मित्रांनो, तर सगळ्यात आधी तुम्हाला माझ्याकडून सॉरी, कारण बहुत दिवस झाले आपण व्लॉग नाही टाकला. तर आपल्याला आज विराजदासोबत शूटवर जायचं होतं. गाडीचे 1-2 व्हिडिओ काढून दे म्हणे. चल म्हटलं. मग काय सगळ्यात आधी विराजदाकडे गेलो, गाडीवर वगैरे बसलो, निघालो आपण डायरेक्ट गल्ल्या बिल्ल्या मारत मारत. मग काय आपला रायडर भाऊ तर मस्त फुल स्पीड मध्ये गाडी चालत होता. मी म्हटलं आपण राईडवर नाही चाललो रे भाऊ. रामसेतू पुलवर पण मस्त बसत होता आपला विराज रायडर भाऊ. मग थोडा समोर गेलो, नदी खूप भरून होती. मी म्हटलं इकडे बहुत पाणी आलं रे म्हटलं. मग काय थोडा समोर गेलो तर खाली रोड होता. विराज भाऊ तर मस्त बसत होता. मी म्हटलं हळू घे, मी मागच्या मागे चालला जाणार. मग काय एक चांगल्या जागेवर गाडी थांबवली. विराज दादा तर फुल तयारी करत होता मस्त. मग गिम्बल मध्ये फोन लावून घेतला. मग व्हिडिओ काढत होतो. विराज दा गाडी चालू करून गँग गँग करत होता. मग काय हा वर कुठेतरी बसला, काढ म्हणे आता व्हिडिओ. मग शूट केला, निघालो आपण डायरेक्ट राईड करत करत. रामसेतू पुलवर तर मस्त लाईट वगैरे लागून होते. विराजदा तर मस्त पजत होता गाडी. मग काय गल्ला बिल्ला मारत मारत पोहोचलो आपण घराकडे. विराजदा निघाला घराकडे, मी पण निघालो घरी. मस्त हातपाय वगैरे धुतले. मग आपल्या तुषार भाऊला घेतलं, निघालो आपण केक घ्यायला, कारण आज होतं माझ्या मम्मीचा बर्थडे. मग बेकरीमध्ये गेलो, तिथं केक बघले, केक घेतला, निघालो आपण ते डायरेक्ट घेऊन घराकडे. घरी गेलो, मम्मीला बसवलं केक समोर. सगळेजण हॅपी बर्थडे गेले. मग काय बर्थडे झाला. मिनी मावशीने केक चालून घेतला मम्मीला. चला मित्रांनो, हा ब्लॉग इथंपर्यंतच. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. त्यासाठी फॉलो सबस्क्राईब करून घ्या. बाय मित्रांनो.